पाकिस्तान निर्मित सौंदर्य प्रसाधने विकणाऱ्या धुळ्यातील 2 व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करत पाकिस्तान निर्मित असलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाच्या कोणत्याही अधिकृत पावत्या नसल्याचं तपासात निष्पन्न झालंय. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं ही कारवाई केली आहे. धुळ्यामधील कैलास देवानंद नानकानी यांच्या जयशंकर मार्केटमधील श्री साई ट्रेडरमधून पाकिस्तान निर्मित विविध कंपन्यांचे 30,063 रुपयांचा तर नॅशनल हायस्कूल मागे असणाऱ्या सार्वजनिक मार्केटमधील फजूल रहमान मोहम्मद सलीम अन्सारी यांच्या बिग बाजारमधील दुकानात छापा टाकत 31,411 रुपये किमतीचा विविध प्रकारचे सौंदर्य प्रसाधनांचा मुद्देमाल एलसीबीच्या पथकानं हस्तगत केला. दोनही ठिकाणी टाकण्यात आलेल्या छाप्यात तब्बल 61,474 रुपये किमतीचा विविध प्रकारचे सौंदर्य प्रसाधनं एलसीबीच्या पथकानं ताब्यात घेत कैलास देवानंद नानकानी व फजूल रहमान मोहम्मद सलीम अन्सारी या दोघा व्यापाऱ्यांविरोधात विदेश व्यापार अधिनियम 1992 अन्वये कलम 3/3, 11(2) व BNS 318/4, 223 औषधी व सौंदर्य प्रसाधने अधिनियम 1940 अन्वये कलम 18(a), 27 नुसार चाळीसगाव पोलीस स्टेशन व धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. पाकिस्तान निर्मित सौंदर्य प्रसाधनांचे प्रॉडक्ट ज्यांना भारत देशामध्ये विक्रीसाठी बंदी घालण्यात आलेली आहे, असे प्रॉडक्ट धुळे शहरातील काही दुकानांमध्ये विक्री होत असल्याबाबत गोपनीय माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक श्री श्रीकांतजी दिवरे सरांनी मार्गदर्शन करून आदेशित केले. त्या LCBचे 2 पथक तयार केले. दोन्ही पथकांनी धुळे शहरातील विविध सौंदर्य प्रसाधनांच्या दुकानांवर छापे टाकून काही मुद्देमाल व आरोपी यांना ताब्यात घेतलेले. त्यामध्ये जयशंकर मार्केटमधील श्री साई ट्रेडर्स तसेच सार्वजनिक मार्केट येथील बिग बाजार या 2 दुकानांमधून छापा टाकून पाकिस्तान निर्मित प्रॉडक्ट हे जमा करण्यात आलेले, ताब्यात घेण्यात आलेले आहेत. त्यामध्ये साई ट्रेडर्स येथून 30,000चा व बिग बाजार सार्वजनिक मार्केट येथून जवळपास 31,400चा मुद्देमाल हा ताब्यात घेण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे सदर दोन्हीही गुन्ह्यांमध्ये विदेश व्यापार विकास व विनिमय अधिनियम BNS व औषध व सौंदर्य प्रसाधन अधिनियम याप्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे. यामधील श्री साई ट्रेडर्सचे मालक आहेत लास देवानंद नानकानी व बिग बाजार मार्केट याचे मालक आहेत फजलू रहमान मोहम्मद सलीम अन्सारी. दोघांना पुढील कारवाईसाठी ताब्यात घेण्यात आलेले आहे. सदर मुद्देमाल हा यांनी कुठून विक्री केलेला आहे, त्यांना पुरवठादार करणारे कोण आहेत, या सर्वांचा तपास करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने मान्य न्यायालयासमोर उपस्थित करून त्यांची पोलीस कस्टडी घेऊन पुढील तपास करण्यात येत आहे. धन्यवाद. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं पार पाडली आहे. ब्युरो रिपोर्ट, लुंबिनी न्यूज, धुळे.